कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी काल विधानसभेमध्ये जे वन विभागाकडे आरक्षित जागा जे केलेले आहेत ते शेतकऱ्यांची जागा, त्या जागेसंदर्भात मात्र प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळालं। कारण अनेक वर्षापासून ही आरक्षण असल्यामुळे अनेक विकास कामं देखील सिंधुदुर्गामध्ये रखडलेले देखील पाहायला मिळते। सुमारे 42,242 हेक्टर क्षेत्रावर लादण्यात आलेल्या जवळपास वन्यसंध्यामुळे विकास कामे देखील ठप्प झालेले देखील पाहायला मिळते। त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो मात्र सिंधुदुर्गामध्ये गंभीर होत चालला आहे। अनेक विकास कामे त्यामुळे त्याला ब्रेक लागताना देखील पाहायला मिळालं। या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात जाईल या संदर्भात देखील ज्येष्ठ निवृत्त न्यायाधीश त्यांची मदत घेऊन देखील हे प्रयत्न केले जाणार आहेत असं देखील बावनकुळे यांनी सभागृहामध्ये देखील सांगितलं होतं। मात्र निलेश राणे यांनी या प्रश्न उपस्थित केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मात्र जे काही शेतकऱ्यांची जे जागा मात्र आपल्या वन विभागाकडे आरक्षित झालेले ते मात्र त्यातून मात्र सुटका मात्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र आणि एकंदरीत जर पाहिलं सिंधुदुर्गामध्ये जर 42,242 हेक्टर क्षेत्रात जो आकडा शासन देत आहे तो मुळात इकडून तिकडून गोळा केलेला आहे असा देखील प्रश्न तो आहे तो मात्र निलेश राणे यांनी उपस्थित केलेला पाहायला मिळाला। त्यामुळे सध्या जी न्यायालयामध्ये जे प्रतिज्ञापत्र सादर केले ते अंदाजी प्रतिज्ञापत्र ते सादर केलेलं असं देखील निलेश राणे यांनी म्हणाला। त्यामुळे नेमकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी आरक्षित जागा आहे किंवा शेतकऱ्यांची जागा घेतलेली आहे ती मात्र शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे हा मात्र देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।